काय आहे मी आज तुम्हाला सांगणार. ही भोगदा कशाबद्दल आहे. हिथं तो गोळा समध्या गोष्टी आणून पाहिजे. जर सैनिक जरी पुढनं आला, कोण जरी आलं पुढनं, तरी हितनं नुसतं देत राहायचं काम. हितनं वरनं खाली फेकायचं, हितनं द्यायचं वर फेकायचं, खाली फेकायचं. मी नाही सांगत, ही इतिहास सांगतोय महाराजांबद्दल, लक्षात राहून द्या. ही म्हणजे माझ्या कमरेपासून डोक्यापर्यंत एवढा दगड, एक एक दगड डोक्याला लावला. ही बघा, अरे एवढ्यावर दगड नेली तरी कशी. गडाच्या कडाच्या जे बोरोजाच्या पायऱ्या दे का नाही, ही चढताना असं ना रग लागते बरं का, खरं सांगतो मी. नमस्ते दोस्तों, मैं MH45 राइडर स्वागत करता हूँ आपका फिर से एक नए ब्लॉग में. आज मैं जाने वाला हूँ तोरना किले पे, तो चलिए आप सभी लोगों को ऊपर लेके चलते हैं. तर तर हे माणसांनी सकाळ सकाळी काय लागलाय बॉम्ब लायला. तर सल्लक ना आज आपल्याला तोरणा किल्ल्यावर जायचं या. काल रात्री ही इथं पाठीमाग घर ह्या घरी थांबलो होतो. ही समजा अशी ना आंब्याची बाग, एवढं भारी वाटते ना सकाळ सकाळ. काय मौसम झालाय, काय नजारा झालाय. ही बघा बघा, ही बघा इथं गायचा गोठा आहे समजा. असं काल रात्री इकडे साईडला राहिलो होतो आणि आज आपलं आता इथनं किल्ल्यावर निघायचं आहे. सायकल आपल्या इथंच राहणार आहे. काय नजारा दिसतो या. ओके, बिना चपलाचं चालू सकाळ सकाळ इकडे बाहेर मी. ओके, सकाळचा टाईम झाला आहे, 9 वाजून गेले त्या पूर्णपणे. आणि आता मला निघायचं आहे. लई लेट झाला आज, म्हणजे भरपूर लेट झाला. 7ला निघायचं होतं, 2 तास लेट झालं मला आज. कारण की ह्यांना इथं ह्यांच्या गोराच्या धारा ही काढायला ह्यांना वेळ लागतो ना, त्यामुळं. सायकल आपली आहे ना, सायकल इथंच राहणार आहे या. किल्ला इथनं 2 किलोमीटरवर आहे. तर दादा म्हणलं तर मला मी सोडून येतो. तर ठीक आहे म्हणलं, चालतंय. तर दादा आणि मी जाणार आहे. दादा मला सोडतेलं, नंतर ना माघारी येतेलं. आणि कपडे काल मोजं धुवून टाकलं होतं, अजून नव्हतं वाळलं. थोडं उन्हात टाकावं म्हणलं, वाळतीलं काय ऊन काहीच नाही अजून, तर ओलंच आहे अजून. चला, मी पूर्णपणे निघायची तयारी करतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन चॅनलवर असाल तर, कारण की आपला असंच नवीन नवीन व्हिडिओ मी रोजचे रोज टाकत राहतो. आणि पाठीमागचं 1-2 व्हिडिओ मला सोडायला ताप झाला. मागचा 1 ते 2 व्हिडिओ सोडायला मला एवढा जास्त ताप झाला का नाही, कारण की एडिटिंग करायला पाठीमागचा व्हिडिओ 50 मिनटं झाला होता पूर्णपणे. नेटवर्क नाही, काय नाही. मग किल्ल्यावर जाऊन नंतर त्याला आता अपलोड करायला लागेल. अजून अपलोड नाही केला. चला बघू आता. चहा झाला का? चहा आंघोळ करायची होय. बर बर. लय जाम पोळतो या. गरम गरम. समोरचा जी डोंगर आहे ना, ते हा तोरणा किल्ला. आणि इथनं आपली ट्रॅकिंग सुरू होती या. भावाला तर आपल्याला सोडवायला. भावाचा नंबर घेतलाय. भावाला म्हणलं माघारी आलं फोन करतो, म्हणलं न्यायला या. येताय न्यायला? येतो म्हणलं. जाऊ का मग? चला. हर हर महादेव. चला, प्रवासाला सुरुवात झाली सकाळ सकाळ. एकदम मस्त मध्ये गार हवा येते या. तर ओके माझ्या मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे बघताय ना, ही आहे तोरणा किल्ला. महाराजांनी वयाच्या 17व्या वर्षी ही किल्ला जिंकला होता. अरे तुम्ही काय करताय वयाच्या 17व्या वर्षी? तुम्ही काय करता मला माहिती आहे का? तुम्ही इकडे तिकडे म्हणताय, वयाच्या 22व्या वयापर्यंत हिंडताय. बघा जरा काय महाराजांना पराक्रम केलं होतं ते येऊन बघा जरा थोडं. आता मी जातो वर, जाम थकून गेलो या. प्लेन रोडला आलेलो या. आणि इकडल्या साईडला अशी काहीतरी ही नदी या. कोणाचा फार्म हाऊस आहे माहीत नाही बरं का, पण एवढं जास्त भारी का नाही. खाली नजारातलं एक नंबर आहे खालचा. मामा वय किती आहे तुमचं? 80 वय. अंग कसं आहे? अंग कसं आहे नुसतं? मामाला बघितलं की मला तालुजे काय तानाजी मालुसरेच आठवत येतं मामाला बघितलं की. खरं सांगतो या, काय अंग आहे? कसं अंग कसं आहे? काय अंग कसं रगेल झर अंग आहे नुसतं मामाचं. ते मिशियान कसं आहे नुसतं, वाटतंय का नाही? सगळं कमी झालं आता. कधी पेपरला फोटो बघितला असाल ना, सकाळ पेपर. नाही राव, बघितला कधी. झालं त्याला 20 वर्ष. पहिलं नव्हतं तुम्ही? पहिल्यांदा म्हणजे होतोच म्हणायला. तुम्ही किती भाकरी खात होता पहिलं? आता भाकरी जास्तीत जास्त भाकरी 4 खात होतो. 4 नाही. हां, एका टायमाला. आणि काम बी असं करायचो. हां आता हे खालनं वेल्ल्यातून आहे ना, हां
वर काम चाललं होतं तेव्हा सिमेंटचा खपत किलो पोचवलं मी. किल्ल्यावर हा 30-40 किलो पोतं एक 50 अहो, किलो. ते तर 50 किलोचं एक पोतं वर. सिमेंटचं अरे पोतं. सर पोल नाही का पोल हा ते ती लोखंडी पोल आहे ना. हा. तुम्हाला एरिया दाखवला ना, तिथे घेऊन आले ते. माझं घर तेव्हा का तिथे. तिकडे खाली हा झाडं दिसतात ना हा 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 तिथं. बरं हा तिथं रान पेट्रोल खालून 100 किलोचं पोतं तिथं आणायचो घरी. 100 किलोचं पोतं. हा आणि तिथं मी लाईट घेतले तर इथे खाली पुतळा आहे ना शिवाजी पुतळा हा 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 तिथे MSCBचा ऑफिस आहे तिथून इथपर्यंत मी लोखंडी पोल खांद्यावर आणले. बापरे मामाला एक लोखंडी पोल खांद्या आणायचं पहिलं बघा म्हणजे काय टाकते मामाचं शरीर पण लय जास्त गेलंय मोठे मोठे शरीर आहे एकदम. किल्ल्याचा खरा ट्रॅक तर भावांना हिथून सुरू होतोय. खाल्ला पिक्चर तर हितपर्यंत होता नाही पिक्चर हित नाही ट्रेलर हितपर्यंत होता खरा पिक्चर हितनं वरचा आहे आता सांगतो मला. आता नुसतं वर जायचं या आणि हितनं जी दिसून तुम्हाला हितनं खरा ट्रॅक चालू होतो या. आता हितनं चांगला खरा अंगाचा घाम इथं निघणार आहे आणि कालच्या धरणं जी पचन होत नव्हतं ना ते आता हितनं वर जाताना पोटात माझ्या पचन होणार आहे आणि वरल्या साईडला दिसतोय भगवा झेंडा. चला हर हर महादेव. आता सुटी नाही द्यायची आता काय भिऊ दे आता नाही सुट्टी देत मी. हा हितनं आमचा महाराज गेलता हितनं अरे हितनं छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरलं होतं ना हितनं वर चढलं होतं का मला जोग बी वाटतं काय तवा. चला नुसतं तुम्ही बघा आता समध्या मावळ्याच्या माश्या येत्या ती पण आगी मावळ्याच्या माश्या का समध्या येत्या बघा समध्या आगी मावळ्याच्या माश्या येत्या इथं हो का समध्या ह्याच्यावर समध्या इथं मावळ्याच्या माश्या येत्या. इथनं वर नेताना जी पडलो का नाही लय बेकार पडलो इथं. जीवनात जर आता जर ॲडव्हेंचर नाही केला ना तर लाईफमध्ये म्हातारा झाल्यावर ह्याच गोष्टीची नुसती आठवण राहील. मी खायला तिथं गेलो पण ही गोष्ट नाही केली अशी सोडायची नाही कुठली गोष्ट मागं पडू द्या पडलो तरी ॲडव्हेंचर आहे पडलं तरी पण त्यामुळे मला काय एवढं वाटत नाही. बघितलं कसं पडलो इथं घसरून पडलो मला जाम लागते म्हणलं पण हेल्मेटमुळे पण काय झालं नाही. 2 तासाची कडी मेहनत करून पहिल्या गेटपाशी फायनल आलोय मी. मी किल्ल्यावर आलो आता इतक्यात आणि किल्ल्यावर आलेले मला काय बघायला मिळतंय माहिती तुम्हाला. ही तुम्ही दगड बघितले का किती मोठी तो काही दगड ही दगड म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठा दगड आहे बघा. ही म्हणजे माझ्या कमरेपासून डोक्यापर्यंत एवढा दगड एक दगड घ्यायला लावला ही बघा. अरे एवढ्यावर दगड नेली तरी कशी अरे तुम्ही बघताय काय कसली मोठी दगड आहे ती. अरे काय हे बघा केवढा दगड आहे. अरे आताच्या आपल्या माणसाला बारीक दगड उचलत नाही त्या काळामध्ये एवढा मोठा दगड कसा उचलला असेल. समजा जास्त मेन मोठी गोष्ट ही दरवाजा आहे पण इथं दरवाजा यायला सरळ वाटका नाही असा टणक आहे. आता नीट आहे का इथंच खरा ट्विस्ट हित आहे बरं सांगतो का. समजा जास्त इंटरेस्टिंग गोष्ट काय असते माहिती आहे का तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जाता का नाही काय किल्ले असायचं ना त्या किल्ल्यावर असा टर्निंग पॉईंट आहे दरवाजाला यायला. कसा आता टर्निंग पॉईंट कशामुळे टर्निंग पॉईंट असतो तुम्हाला माहिती आहे का आणि काय कारणामुळे असतो त्याला मी तुम्हाला सांगतो. आता ही बघा माझ्या समोर साईडला ही दरवाजा आहे बरोबर का. आता या दरवाजाला ही बघा हे बघा कसं टोकदार आहे बघितलं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समजा असं टोकदार आहे ह्याच्या पाठीमागचं लय कारण आहे. खाली टोकदार नाही पण वर टोकदार काय आहे ना हे तुम्हाला सांग ह्याच्या पाठीमागं लय मोठं लॉजिक आहे. आता नीट आहे का तुम्हाला सांगतो. आता हे बघा आता ही बघा हे बघा हिकल साईडला दरवाजा आहे हिकल साईडला टर्निंग पॉईंट आहे जी दरवाज्यातनं आतमध्ये जायचं आपल्याला. आता जर किल्ल्याला जर जिंकायचं म्हणलं समजा जास्त मेन मोठी गोष्ट असते की किल्ल्याला धडका मारायच्या बांबून ठोका मारायचा त्यामुळे दरवाजा तुटून जाईल आणि शत्रू आतमध्ये जातील. इथं काय केलं माहिती आहे का जर काही लाकूड आणलं काय आणलं ना तर याचं फिरवून आणलं तर त्याची रफ्तार कमी होती ह्या इथं रफ्तार त्याची कमी होती आणि ते फास्टमध्ये पुढे जात नाही. असा जर ही कुठं सराट आला तरी ती ह्या इथं येऊ शकतो ही कोणत्या भिगायचं म्हणलं इथं पॉवर कमी होती त्यामुळं ह्या इथं ठोका बसत नाही. त्यामुळे ही मेन गोष्ट जरी हत्ती आणला तरी हत्तीच्या डोक्यामध्ये ही घुसल हे बघा ही हत्तीच्या डोक्यामध्ये ही घुसल त्यामुळे हे लावलं होतं. थोडी नीट थोडी योजना का काय म्हणजे त्यावेळेच्या काळामध्ये काय डोकं लावलं होतं बघा तुम्ही नुसतं आणि काय रचना केली नीट बघा तुम्ही रचना बघा कशी केली. बघा ही थर आहे का नाही ही थर आतमध्ये 2 इंचानं ही वरला थर आतमध्ये आणि ही खाल्ला बाहेर आहे. हे बघा हितनं असं ही वर आहे ना हितनं वरली साईड पूर्ण थोडी आतमध्ये आहे म्हणजे बाहेर येऊ म्हणजे काय डोकं लावलं त्यावेळेस. बापरे ह्यात काय नाही बघा शिमीट मसाला ह्यातमध्ये कुठं काय दिसत पण नाही नीट का तरी पण हाय असा जसे तसं एकदम शेपमध्ये कसा आहे. चला दरवाज्यात ना जायची वेळ आलेली आहे. नेहमीप्रमाणे साईडला इकडे एक देवळी पहिरे करील म्हणा थोडंफार सामान हे ठेवण्यासाठी आणि आता आलोय आपण आतमध्ये. वा पहिल्यांदा आलोय बरं का किल्ल्यावर मी. कसा किल्ला बनवला ह्या किल्ल्यावर आल्याशी आहे तर मला पाण्याचा एक हौद बघायला मिळतो या. इथं हौद आहे इकडे साईडला 2 खोल्या आहेत त्या ही खोल्या कशा आहेत त्या चला जाऊन तरी बघू आपण कशा इथे खोल्या. हां
नवीन बटन. वा, अरे हिला तर पूर्ण आतनं नवीन कट केलं ह्या खोलीला. ही बघा ह्या खोलीला एकदम नवीन कट केलं या. म्हणजे आतनं नवीन, बाहेरनं जुनं. काय ऑफिस बिफिस होतंय काय काय माहिती. बुरुज कसा रचलाय बघितला का? बुरुज नुसता बुरुज बघताच फ्रेम होतंय, बुरुजला बघताच फ्रेम होतं या. पाण्याच्या टाकीत उतरायचंय, मला पाणी प्यायचं या. समोर एक मंदिर. अरे मंदिराला दगड केवढा मोठा आहे. बाप रे, या मंदिराला दगड केवढा मोठा आहे. अरे भावांनो, ही दगड बघा किती मोठा आहे काही. इथं पाहतो काय त्या भावांनो, ही दगड केवढा आहे बघितला का तुम्ही? हे बघा किती मोठा दगड कट केला यांना. हा, प्यायला पाणी. मला खाली मामानं सांगितलं होतं, म्हणलेलं ही पाणी प्यायचं या. हे एक सांगतो, जर तुम्ही तोरणा किल्ल्यावाला ना, जर प्यायला पाणी पाहिजे ना, तर ही पाणी जरा थोडे पिण्यासाठी योग्य नाही, पण ही पाणी पिण्यासाठी योग्य आहे. हवा ही पाणी. कारण की मला खाली एका मामानं सांगितलं होतं, म्हणलेलं टाकीच्या शेजारी म्हणला एक छोटी टाकी आहे म्हणला, जी हाताने घडवल्यासारखी आहे. ही पाणी तुम्ही पिऊ शकता. मी इकडून आलेलो आहे आता. ही पूर्व साईड आहे आणि ही पश्चिम. मी पश्चिमकडल्या साईडनं किल्ला फिरायला समजा चालू करतो, म्हणजे एकदम बरोबर होईल. तर आता इकडे जाऊ चला मित्रांनो. आता मी किल्ल्याच्या पश्चिमेकडल्या साईडला आलो आहे आणि मला जायचं आहे इकडे पाठीमागे. त्याला मला तुम्हाला दाखवतो काहीतरी. तेव्हा ती एक मध्ये दिसतो, एक मध्ये एक सुळका निघलाय मोठा. तिथं आपल्या वर जायचं. तिथनं समजीकडल्या साईडला नजर जाते या. ती बघा तेव्हा तिथं जायचं मला तेव्हा तिथं. आणि काय म्हणजे अशी सह्याद्री कशी दिसते बघितलं का नुसती. काय डोंगर रांगा कशा आहेत त्या. गडाच्या कडाच्या जे बोरोजाच्या पायऱ्या द्या का नाही, ही सुद्धा चढताना असं ना रग लागते बघा. खरं सांगतो मी, रग लागते लय डेंजर. हा, ही बघा बघा कशा पायऱ्या आहेत एकदम खाड्या. असं वाटतं मी हरिहर किल्ल्यावर निघालो या. काय किल्ल्याची रचना केली या. ही बघा बघा, हे कोणाला दुश्मनाला आतनं शिरा येत नाही. आलं नाही पुढं इकडं मारा येत नाही, इकडे दरवाजाला तोडा येत नाही. कसंच असं दरवाजे बनलेलं आहे. पुढं जाऊन उतरून आत्ता सध्याला आपण निघालेलो आहे भावांनो तिकडल्या साईडला. आपण तर एकदम आरामात निघून जाऊ, पण दुश्मन जर आला तर दुश्मनाला उशीर लागावा हेत नाही इकडे यायला. त्यामुळे एकदम बारके देवळे. मी नाही सांगत, ही इतिहास सांगतोय महाराजांबद्दल, लक्षात राहून द्या. हा बघताय तुम्ही इकडल्या साईडला बघितलं ना, तर इकडं ही मेन बुरुज आहेत. किल्ल्याची समजे जास्त शोभा वाढवणारं ही बुरुज आहेत. दिसण्यासाठी एकदम असं सापागत वाकडं तिकडं, पण एक नंबर दिसायला बघा. ही बघा तुम्ही कसं दिसतंय, काय बनावट आहे बघितली का. म्हणजे कशी किती भारी बनावट दिसते बघितली का तुम्ही. हां, महाराजांना काय विचार केला असेल इथं थांबून, काय विचार केला असेल महाराजांना. तिकडे जाऊ आता आपण. इथनं उतरायचं आहे आपल्याला.
इथं पण सेम टू सेम तसंच केलेलं आहे. जे तिकडल्या साईडला होतं ना सेम इथं पण तसंच आहे. छर्र मारण्यासाठी तेव्हा ते खाल्लं जागा तिथं. ही काय आहे मी आज तुम्हाला सांगणार. ही भोगदा कशाबद्दल आहे. हिथं तोप गोळा समध्या गोष्टी आणून पाहिजे. जर सैनिक जरी पुढनं आला कोण जरी आलं पुढनं तरी हिथनं नुसतं देत राहायचं काम. हिथनं वरनं खाली फेकायचं, हिथनं द्यायचं वर फेकायचं, खाली फेकायचं हिथनं. आणि ह्या हिथनं छर्र मारण्यासाठी, ही बघा हिथनं छर्र मारण्यासाठी म्हणा, बघा ह्या हिथनं म्हणा, हे बघा नुसता बारशाव नुसता बाणाचा तोपाचा असं असतं बघितलं का. त्या काळामध्ये ह्या गोष्टी बघा नुसत्या कशा केल्या बघितल्या बघा. म्हणजे काय टेक्निक म्हणायचं, काय डोकं म्हणायचं त्या काळामध्ये बघायचं का. आणि एक विश्वास स्वतःवरती विश्वास ठेवल्यावर काय होतं बघा. हे बघा त्याचा परिणाम आहे दगड फोडू शकतो आणि जी करायचं ते करू शकतो आपण. फक्त एकच गोष्ट लक्षात राहून द्या. हे बघा कसं केलंय बघितलं हे बघा नीट. जसं तसं काम आहे आणि हे काम कधीच पडू शकत नाही. कधीच ह्याला पाडलं तरच पडेल, नाही तर असं काम पडत नाही. कधीच पडू शकत नाही काम, ह्याची गॅरंटी आहे. ती प्रेमळ बुरुजापासून मी आता उतरून खाली निघालेलो आहे आपल्या दिशेने माघारी. ते आधी म्हणलं जरा थोडं अजून बुरुज बघावं तर हे काम नंतर नाही केलेलं आहे. हे वरला दिसतंय ना, हे काम नंतर नाही केलेलं या. पाक तुटून फुटून निघायला लागलेलं या. निघलंय काय ठिकाणं. तवाची काम अजून जशी आहे तशी आहे ती त्या काळातली नुसती रचना केली दगडाची. ही बघा ही आहे ती आताची कामं केलेली. कशी आहे ती कामं बघितली. ही कामं आताची देव केलेली. ही खालची वाट आहे. ज्या वाटणं आता मला असं जायचं इकडून इकडं असंच. आणि ते खाल्ले गाव आहे वेल्हे गाव म्हणून. तर चला पुणे जिल्ह्यामध्ये येणारा ही तोरणा किल्ला आहे. आणि चला निघू आता. किल्ल्यावरून माघारी निघायचा माझा वेळ झाला आहे. महाराज महाराजांना प्रत्येक दगडाला शिवलं आहे. दगडाला हात लावलाय महाराजांना. चला महाराज निघतो आता इथनं. तुमच्या दुसऱ्याकडे किल्ल्याकडे जायचंय मला अजून. त्याचं बघायचंय, लोकांपर्यंत दाखवायचंय. चला निघतो महाराज. तोरणा किल्ल्यापासून खाली पार्किंगला सकाळी जिथं निघलो तुम्ही त्या ठिकाणी आलोय. भाऊ पण आपल्याला न्यायला आलतंय. आता आम्ही निघालोय घरी. ब्लॉग करायचा माझा बिलकुलच मूड नाही राहिला आता, कारण की माझा आज दिवसभर लई माझा जास्त मूड खराब होता माझा. तर असा काहीतरी आज दिवसभराचा दिवस गेला. आणि व्हिडिओ आता मी निघालो आपल्या सायकलकडे घरी. तर कसं काय वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र. एडिटिंग करत होतो घरी आलतो. ब्लॉग समजा संपवलाय पण माझा पाय आहे ना ही मुडपलाय पाय जरा थोडा, त्यामुळं ट्रॅकिंग करणं सोपं नाही भाऊ. ही बघितलं ना. ओव्हर ऍक्टिंग करत नाही. जी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे. स्प्रे कधी जिंदगीत मारला नाही मी पायावर. पहिल्यांदा मारतोय. नाही ह्याच्या आधी मारलाय, केदारनाथ जाताना मारलाय. एवढा का हातात मारायचा थोडा नाही मारतो. चुंचून उठायला लागली. डोळ्यालाच पाणी आलं की.